त्या दुसऱ्या तासामध्ये एक ऍडव्हान्स स्ट्रक्चर घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. असे अनेक प्रकारचे ऍडव्हान्स स्ट्रक्चर तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये परफेक्ट व्हाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तर हा दुसरा व्हिडिओ तुमच्या समोर मी टाकत आहे. आजच्या स्ट्रक्चरचं नाव आहे यूज HV प्लस 2B प्लस B3. आता हे वाचल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल है ना. यू विल सरप्राइज सर व्हॉट इज दिस. सो दिस इज द स्ट्रक्चर मित्र हो, दिस इज द स्ट्रक्चर फ्रेंड्स that we see in our structure, in our textbooks, and it is necessary for us to know it, and that's why I am taking this. Now see, here is given form. In the first video, our sentence is begun subject, but now the sentence begin with object. Sentence begin with object. आता कर्मानं वाक्य सुरुवात करायची आपल्याला. कर्मानं पहिला आपण कर्त्यानं सुरुवात केलं होतं. कर्मानं वाक्य सुरुवात करायचं आहे. कसं ह्याचं सिच्युएशन लक्षात घ्या. आता बघा, आता कर्म, आता इकडे बघा एव्ही आणि पीव्ही. एव्ही हा डुअर असतो, करणारा, आणि हा रिसिव्हर असतो, RECEIVER है ना. कळलं सर्वांना. एव्ही म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस, पी म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. एव्हीतला काय हे कोण आहे. डुअर म्हणजे कोण आहे, सब्जेक्ट आहे. रिसिव्हर म्हणजे कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा. रिसिव्हर म्हणजे क्रिया स्वीकारणारा कोण आहे, रिसिव्हर. आणि क्रिया करणारा डुअर म्हणजेच सब्जेक्ट म्हणजेच यस. कसं आता इथे वाक्य तुम्ही, राम ईट्स मँगो. राम आंबा खातो. हे काय आहे, एव्हीचं वाक्य आहे. याचं वाक्य आहे एव्हीचं. हा डुअर, हा राम कोण आहे, डुअर आहे है ना. हा काय आहे, हे V1 आहे. हे कोण आहे, हे O आहे, म्हणजेच रिसिव्हर आहे है ना. रिसिव्हर. राम जे काय म्हणेल राम ईट्स मँगो. राम आंबा खातो है ना. राम आंबा खातो. हा रिसिव्हर झाला, ही क्रिया झाली आणि डुअर झाला. पण इथं तसंच आहे. इथं मी डायरेक्ट कर्माने सुरुवात केलेली आहे. का आता काही ठिकाणी पेपरमध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचं रचना येत नसेल, डायरेक्ट हे रचना येतात ह्या रचना. तिथं क्रियापदाची गरज नाही. आता हे कसं वाक्य मग, अ मँगो इज इटन बाय राम असं वाक्य होईल. राम, अ मँगो इज इटन बाय राम. अ मँगो इज इटन बाय राम. अशा प्रकारच्या रचना तुम्हाला पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीच्या बातम्यामध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये क्वचित आढळतील. सेल्डम दॅट विल फाइंड इन द टेक्स्ट बुक. पण येतात कोणत्या, ह्या रचना येतात. तिथं काय डुअरची गरज नाही, डुअर याची गरज नाही. ऑटोमॅटिक ते अंडरस्टूड असतं. मला मुलांना पत्र लिहायचं आहे, आईला स्वयंपाक करायचा आहे, गाडी विकायची आहे, घर बांधायचं आहे, कपडे घालायचे आहेत, स्वयंपाक करायचा आहे ना, स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यानंतर घर साफ करायचं आहे, खोली साफ करायची आहे, कपड्याला इस्त्री करायची आहे. अशा प्रकारच्या रचना तुम्हाला इथे आढळतील. कळलं सर्वांना. आता प्रत्यक्ष पाहूया. चला जाऊया इकडे आपल्या स्ट्रक्चरकडे. आता प्रत्यक्ष पाहूया काय सिच्युएशन आहे. पहा आता फॉर्म लक्षात घ्या. पहिल्या प्रथम लक्षात ठेवायचं आपल्याला. काय लक्षात ठेवायचंय, आपलं हेडिंग आहे. काय हेडिंग आहे, HV. याचे म्हणजे हेल्पिंग व्हर्ब. आता हेल्पिंग व्हर्ब तुम्हाला कळलं असेल, आपण 2-3 तासात पाहिलं. एम, इज, आर, वॉज, वेअर. एम, इज, आर, वॉज, वेअर, शेल बी, विल बी है ना. हे हेल्पिंग व्हर्ब आहेत टू बी चे. कारण बिगिनिंगला का घेतोय, कारण ह्याच्यापासून वाक्य सुरू होतं, ह्याच्यापासून सुरू होते, सहाय्यकारी क्रियापदापासून. आता पुन्हा आपला जायचे पुढे 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 पुढे. त्याच्यानंतर टू बीचं रूप बऱ्याच मुलांना माहित नाही. टू बी काय भानगड आहे, तर भविष्यातलं सिच्युएशन सांगते. भविष्यातलं सिच्युएशन
क्रिया इनकम्प्लीट आहे, क्रिया झाली नाही, ऍक्शन इनकम्प्लीट, ऍक्शन पूर्ण नाही, फक्त त्यांनी नियोजन केलंय असं मला करायचं आहे, है ना. पुढे ऑब्जेक्ट, हम काय ऑब्जेक्ट पुढे एम इज आर प्लस टू बी प्लस V3 बाय लिहायची गरज नाही. आता उदाहरण सांगतो. समजा मोहन नावाचा व्यक्ती, हा मोहन नावाचा व्यक्ती बघा एक लक्षात ठेवा, हा एक व्यक्ती आहे मोहन, है ना, आणि हा आहे राम, हा राम आहे. आता राम काय म्हणतो मोहनला, त्या रस्त्यावर राम काय म्हणतो की मित्रा मला गाडी विकायची आहे. म्हणजे माझं नियोजन तसं झालेलं आहे, माझा विचार पक्का झालेला आहे, मला आता गाडी विकायची आहे, मला गाडी विकायची आहे. कोण म्हणतो, राम म्हणतो कोणाला, मोहनला, है ना. काय म्हणतो राम, मोहनला म्हणतो की मला गाडी विकायची आहे. आता बाय राम याची गरज नाही, कार इज सोल्ड बाय राम असं म्हणायची गरज नाही, कारण ह्याची स्वतःची गाडी आहे, हे ऑटोमॅटिक समजून घेते गाडी कुणाची आहे कुणाला विकायची. म्हणजे बाय राम घ्यायची गरज नाही, डायरेक्ट वाक्य लिहून टाकायचं. काय लिहून टाकायचं बघायचं आता पुढे. द कार द कार इज टू बी सोल्ड. द कार इज टू बी सोल्ड, कार विकायची आहे. आता बाय कधी लिहितात कधी लिहायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक अंडरस्टूड असते. द कार इज टू बी सोल्ड, कोण म्हणतो, राम म्हणतो कार इज टू बी सोल्ड, मला गाडी विकायची आहे. मग तसं नियोजन झालेलं आहे, तसा विचार पक्का केला आहे, आम्ही सर्वांनी विचार केला आणि तसं नियोजन झालेलं आहे. द कार इज टू बी सोल्ड, आम्हाला गाडी विकायची आहे, आम्हाला गाडी विकायची आहे. हा कोण सांगतो, राम सांगतो मोहनला. तर अशा प्रकारची रचना तुम्हाला तुमच्या कशा टेक्स्ट बुक मध्ये वर्तमानपत्रामध्ये 100% दिसणार, म्हणल्यावर दिसणार. तर ही रचना कशाची आहे, तर ही रचना आहे पीव्हीची. कशाची आहे, पीव्हीची, पॅशिवायची रचना आहे. जेव्हा कर्माला सुरुवात होते त्याच्यापुढे टू बीचं रूप येतं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप होतं, डोळे झाकून म्हणायचं. हे काय आहे, पीव्हीची रचना आहे, पीव्हीची रचना आहे, पीव्हीची रचना आहे, पीव्हीची रचना आहे ना. कशामुळं, कर्माला सुरुवात झालेली आहे, त्याच्यापुढे टू बीचं रूप आलेलं आहे आणि त्याच्यापुढे V3 आहे. बघा इथं तुमच्या समोर हेडिंग लिहिलं आहे, हे टू बीचे रूप आहे ह्या ठिकाणी. हे टू बी नंतर टू बी आणि नंतर V3 आणि तो O अशा प्रकारे आहे ना. तर अशा प्रकारच्या रचनात्मक परीक्षा आपल्या स्पोकन मध्ये तर 100% याचा उपयोग होतो, स्पोकन मध्ये 100% उपयोग होतो. आता म्हणायचं मला कपडे धुवायचे आहेत, काय म्हणायचं मग, मला कपडे धुवायचे, कपडे धुवायचे आहेत, मला म्हणायचं नाही कपडे धुवायचे आहेत. कोणी का धुईना कपडे, आई धुईल, तुम्ही धुचाल, सर्वांना धुईल, कपडे धुवायचे आहेत. काय म्हणतात तुम्ही, द CLOTHES क्लोथ्स आर टू बी वॉश्ड, WASHED, द क्लोथ्स आर टू बी वॉश्ड, कपडे धुवायचे आहेत, कपडे धुवायचे आहेत. द क्लोथ्स आर टू बी वॉश्ड, द क्लोथ आर टू बी वॉश्ड. खोली झाडायची आहे, खोली स्वच्छ करायची आहे. तुम्ही असं म्हणतात मग, द रूम इज टू बी क्लीन्ड, CLEANED. बघा आता समजा एखादा शिक्षक आहे तो म्हणून त्याच्या मित्रा मला हा पाठ शिकवायचा आहे, ऐक नाही है ना. टीचर्स लेसन असं नाही म्हणणार त्यांना. आता काय म्हणणार, लेसन इज टू बी टॉट, हा पाठ मला शिकवायचा आहे, अजून शिकवण्यास सुरुवातच केली नाही. काय म्हणेल, द लेसन LESSON, द लेसन इज टू बी टॉट, द लेसन इज टू बी टॉट. धडा शिकवायचा आहे, पाठ शिकवायचा आहे, है ना, पाठ शिकवायचा आहे, है ना, पाठ शिकवायचा आहे. तसं मी नियोजन केलेलं आहे, तसं मी विचार केला, आज पक्का विचार केला, मला आज पाठ शिकवायचा आहे, है ना. तर अशा प्रकारे आज दुसरे 5 वाक्य देतो. पहा पुढे पहा. आता दुसरं म्हणतो बघा, झाडांना पाणी घालायचं आहे. द प्लांट्स, PLANTS, द प्लांट्स आर टू बी वॉटर्ड, टू बी वॉटर्ड, WATERED. झाडांना पाणी घालायचं आहे, झाडांना पाणी घालायचं आहे,
हा नियोजन झालंय तसं. पक्का विचार झालेला आहे. झाडांना पाणी घालायचं आहे. आता झाडांना पाणी घालायचं कोण घालणार आहे? बाग कोणाची आहे? एका माणसाचे. पाणी कोण घालणार? तो माणूसच घालणार किंवा नौकर घालणार. बाग याची गरज नाही. ऑटोमॅटिक तिथं समजून जातं. द प्लांट्स आर टू बी वॉटर. द प्लांट आर टू बी वॉटर. आता पुढे असं म्हणतो आपण, मला आपलं कसं घर विकायचं आहे. मला घर विकायचं आहे. द हाऊस HOUSE हाऊस इज टू बी सोल्ड. है ना, सोल्ड. घर विकत घ्यायचं आहे. असं म्हणतं ना, द हाऊस इज टू बी परचेस्ड. PURCHASED. घर विकत घ्यायचं आहे. है ना, घर विकत घ्यायचं आहे. है ना. आता समजा इथे एक विद्यार्थी आहे, ह्यानं काय केलेलं आहे? चुका केल्या आहेत कशाच्या तरी. आणि इथं 4-5 माणसं थांबले. है ना, इथं 4-5 माणसं थांबले. आता ही 4-5 माणसं काय म्हणणार? त्या मुलांना शिक्षा करायला हवी. ह्या मुलांना शिक्षा झाली पाहिजे. है ना, या मुलांना शिक्षा करायची आहे कारण चुका केलेल्या आहेत. आता हेडमास्टर शिक्षक आहेत. हेडमास्टर शिक्षा करायची आहे, अजून झाली नाही. याने चुका केलेल्या आहेत. मग काय म्हणावं लागेल? द बॉय. स्पोकन मध्ये फार चालते. स्पोकन मध्ये द बॉय इज टू बी पनिश्ड. PUNISHED. अजून शिक्षा केलेली नाही. करण्याच्या विचारात आहे. तसं नियोजन त्यांनी केलेलं आहे. असं म्हणून उभा टाकला आहे. चुका केल्या आहेत. मुलीची छेडछाड केलेली आहे. आणि मग काय? द बॉय इज टू बी पनिश्ड. या मुलाला शिक्षा करायची आहे. है ना, नियोजनबद्ध आहे. आता हे करायचं. त्याच्यानंतर दुसरं वाक्य. समजा या ठिकाणी दुसरा एक सिच्युएशन समजून घ्या. हा डाकू आहे. हा एक डाकू आहे. है ना, हा डाकूनं घर फोडलं आहे. है ना, मग घर फोडल्याच्या नंतर हे समजे लोक या ठिकाणी आहेत. हे समजे लोक, है ना, हे सर्व लोक या ठिकाणी आले. हे बारा मुअज्जम या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी ऑफिस आहे पोलिसाचं. है ना, इथं पोलीस साहेब आहे. है ना, सिच्युएशन लक्षात ठेवा. हा डाकू आहे. हा फरार आहे. है ना, हा काय आहे? अबडक फरार आहे. तो आउट ऑफ स्टेशन आहे. आणि मग या लोकांच्या घरात चोरी झालेली आहे. हे सर्व लोक आलेत ऑफिस मध्ये. आता ऑफिसच्या साहेबांना काय म्हणलं पाहिजे लोकांना? हे लोक म्हणतील चोरांना शिक्षा झाली पाहिजे, चोर पकडला पाहिजे. है ना, चोर पकडला पाहिजे. हे काय म्हणतील? चोर पकडला पाहिजे. ह्याचं दोन वाक्य केले तुम्ही. द थीफ इज टू बी कॉट. काय म्हणतील? चोरांना पकडलंच पाहिजे. द थीफ शुड बी अरेस्ट. हे म्हणतील द थीफ शुड बी अरेस्ट. चोरांना अटक झालीच पाहिजे. मग ह्याला काय म्हणणार? हे वाक्य असं म्हणणार. काय म्हणणार? द थीफ is to be arrest. ARREST. अरेस्ट म्हणजे अटक होणे. हो, द थीफ इज टू बी अरेस्ट. चोरांना अटक करायची आहे, अजून झालेली नाहीये. तशी आमची तपासणी चालू आहे. तसे मी पथक नेमलेले आहेत आणि थोड्याच वेळानंतर अटक करण्यात येईल. हे म्हणणार हे वाक्य, द थीफ इज टू बी अरेस्ट. त्याला अटक करण्यात येईल असं म्हणणार. हे काय म्हणणार? शुड बी अरेस्ट. अटक झालीच पाहिजे. हा तर फरार आहे. हे काय म्हणणार साहेब? द थीफ इज टू बी अरेस्टेड. सॉरी, द थीफ इज टू बी अरेस्टेड. किंवा अजून काय म्हणणार? तपासणी चालू झालेली आहे. है ना, द इन्स्पेक्शन काय म्हणणार? इन्व्हेस्टिगेशन इज टू बी अप टू मार्क. अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. है ना, लवकरच आम्ही अटक करू. अटक करण्यात येईल. है ना, द थीफ इज टू बी अरेस्ट. तर अजून अटक झाली नाही, तर लवकरच अटक करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे सूचना, अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला पेपरमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये निश्चितपणे काय होणार?
आढळणार है ना. दुसरं वाक्य द अक्युज्ड ACCUSD the accused is to be arrested arrested soon असे वाक्य ना. अक्यूज म्हणजे आरोपी, अक्यूज्ड म्हणजे आरोपी, द अक्यूज्ड इज टू बी अरेस्टेड सून. आरोपीला लवकरच गिरफ्तार करायचं आहे, लवकरच गिरफ्तार करण्यात येणार आहे. आणि झालेलं ऍक्शन इज इनकम्प्लीट है ना. द प्रोसेस इज इट इज अंडर द प्रोसेस है ना. इट इज अंडर द प्रोसेस इज अंडर द इन्व्हेस्टिगेशन. द प्रोसेस इज अंडर द इन्व्हेस्टिगेशन. आता इन्व्हेस्टिगेशन is to be completed. बघा, तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे है ना. कोण जायचं, कोणत्या भागात जायचं. द इन्व्हेस्टिगेशन इज टू बी कम्प्लिटेड. आता साहेबांनी केलं सगळं कम्प्लीट, इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया पूर्ण केली. इन्व्हेस्टिगेशन इज टू बी कम्प्लिटेड है ना. द अक्यूज्ड विल बी अरेस्टेड सून. आता लवकरच शिक्षा होईल, अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. पण स्पोकन मध्ये मात्र वाक्य तुम्हाला विचारले जातात. आता हेच वाक्य तो निगेटिव्ह मध्ये तुम्ही करू शकता, निगेटिव्ह मध्ये है ना. आता निगेटिव्ह मध्ये करताना फॉर्म द्यायची काय गरज नाही. नॉट कुठला तुम्हाला माहित आहे का. हे HV प्लस नॉट, कुठला नॉट आहे का नाही. HV प्लस नॉट. उदाहरण सांगतो बघा. द मोबाईल MOBILE the mobile is not to be repaired REPAIRED. The mobile is not to be repaired. मोबाईल अजून दुरुस्त झालेला नाही है ना. मोबाईल अजून दुरुस्त झालेला नाही. मोबाईल इज नॉट टू बी रिपेअर दुरुस्ती करणे है ना. मोबाईल इज नॉट टू बी रिपेअर्ड. आता नॉट कुठ लावला आपण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदापुढे हे HV आणि हे नॉट. बाकीचा भाग जसा तसा, म्हणजे फार स्वतंत्र स्ट्रक्चर द्यावाच नाही. फक्त जागा तर तुम्हाला कळेल की नॉटची जागा ठरली असते सहाय्यकारी क्रियापदापुढे. ते बारकी कुठंच बसत नाही, लक्षात ठेवायचं. जर बसत लावायचं तुम्ही प्रत्येकाचं वाक्य चुकून जाते, मग वाक्याचा अनर्थ होतो. द मोबाईल इज टू बी रिपेअर्ड. The mobile is to be repaired. आता हेच वाक्य आपण ह्याचा सवाल तयार करू. काय तयार करू. सवाल म्हणजे क्वेश्चन तयार करू. QUESTIONS क्वेश्चन तयार होईल. बघा कसा क्वेश्चन तयार होईल. काय HV आधी घ्यायचं. HV प्लस सब्जेक्ट क्वेश्चन है ना. फक्त HV आधी घ्यायचं. काय घ्यायचं आधी. HV कशाचा आहे. फॉर्म कशाचा आहे. क्वेश्चन सेंटेन्सचा फॉर्म आहे. HV प्लस यस. कसं बा हेच वाक्य आपण करूया. कसं. इज द मोबाईल MOBILE इज द मोबाईल टू बी रिपेअर्ड REPAIRED इज द मोबाईल रिपेअर्ड. किंवा असंही म्हणू शकता इज नॉट द मोबाईल टू बी रिपेअर्ड येट. अजून मोबाईलची दुरुस्ती झालेली नाही का, करण्यात आलेली नाही का. इज द मोबाईल टू बी रिपेअर्ड. मोबाईलची दुरुस्ती करायची आहे का. जर असं हे आपण नकारात्मक करू शकता. इज नॉट द मोबाईल टू बी रिपेअर्ड. निगेटिव्ह क्वेश्चन हे निगेटिव्ह बट पॉझिटिव्ह है ना. सॉरी इंट्रोगेटिव्ह बट पॉझिटिव्ह. हे नेगेटिव्ह क्वेश्चन, हे पॉझिटिव्ह क्वेश्चन, हे निगेटिव्ह क्वेश्चन है ना. आता कसं. इज नॉट द मोबाईल टू बी रिपेअर्ड है ना. बघा झालं की नाही. इज द
mobile to be repaired? Question mark. Is not the mobile to be repaired. Mobile is to be repaired. तिन्ही रचना तुम्हाला केली आहे ठिकाणी. साधी रचना, नकारित रचना, हे प्रश्नांतर रचना, हे नकारित रचना, अशा अवघड साध्या बघितल्या. साधी रचना, नकारित रचना, प्रश्नांतर रचना, प्रश्नार्थक नकारार्थी रचना. क्वेश्चन नेगेटिव्ह. क्वेश्चन but negative. Is not mobile to be repaired. Is not mobile to be repaired. तर अशा प्रकारच्या रचना तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये निश्चितपणे पाहायला मिळणार. तर याचा नीट सर्वांनी काय करा, अभ्यास करा. आणि अजून 2 वाक्य तुम्हाला मी देतो, त्याचं मराठीमध्ये भाषांतर सर्वांनी उद्या घरी केल्यानंतर करायचंय भाषांतर. नंबर 1. The room is to be painted. फक्त पाच देतो. The room is to be painted. The house is to be decorated. Is to be decorated. 3. The food is to be cooked. The food is to be cooked. Mohan is to be punished. The letter is to be sent. It is to be sent. भाषांतर करणं फार महत्वाचं आहे. भाषांतर तुम्हाला करता आलं पाहिजे. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मराठीमध्ये. 7. The accused is to be arrested. Accused आरोपी. The accused is to be arrested. 8. घ्या. The car is not to be sold. The car is not to be sold. 9. Are the cloth to be washed? Question mark. आणि 10 आहे. The lesson is to be inspected. है ना? The lesson is to be inspected. तुमचा पाठ हा तपासला जाणार आहे. है ना? भविष्यामध्ये क्रिया आणि अपूर्ण तर काय म्हणतात, इनकम्प्लीट ऍक्शन म्हणजे फक्त भविष्याच्या म्हणजे नियोजन केलं आहे ते तसं. द लेसन इज टू बी इन्स्पेक्टेड. दुसरा 11 देतो आम्ही. 11 10 देणे. द फॉर्म FORM फॉर्म 10वीचे फॉर्म. द फॉर्म्स आर टू बी फिल्ड अप. FILLED फिल्ड अप. है ना? फॉर्म अजून भरायचे आहे. द फॉर्म आर टू बी फिल्ड. फॉर्म भरायचे आहे. तर अशा प्रकारचे 10 वाक्य 11 वाक्य तुम्हाला दिले भाषांतरासाठी. मी तुझं भाषांतर करा. आणि हे 100% स्टँडर्ड रचना आहे. स्पोकन मध्ये 100% चालते. आपण स्पोकन बोलतो ना, स्पोकनचे पाठ लावतो बघा कुठं टेन्शन, तर त्याच्यामध्ये हमखास चालणार. स्पोकनला हमखासचा फायदा आहे. आणि म्हणून हे बऱ्याच जणांना तुम्हाला हे गुरुजी कुठले तुम्हाला हे रचना शिकवत नाहीत.
आता तो त्यांचा आहे, शिकवतील न शिकवतील, पण माझ्या दृष्टिकोनातून आता मी इंग्रज शिक्षक असल्यामुळं या रचना सहसा मी शिकवत नाही. का परीक्षेत पडत नाही, स्पोकनच चालतात ते, पण इंग्लिश येण्यासाठी किंवा हे वाक्य परीक्षेत पुस्तकात असणारच वाक्य, फक्त तेवढा पुरता भाषण करायचं आणि पुढे चालायचं. पण कसे झाले, याचा उपयोग काय, कशापासून तयार झाला, हे सर्वच्या सर्व कशाच्या रचना आहेत ह्या, हे पीव्हीच्या रचना आहेत. कशाच्या रचना आहेत, पीव्हीच्या रचना आहेत. तर उद्याच्या तासामध्ये आपण काय करूया मग आता, उद्या तासामध्ये अजून ह्याच्या टूबीच्या रचना काही बाकी शिल्लक आहेत, त्या उद्याच्या तासामध्ये आपण घेऊ. पण एक सूचना सर्वांना की दिलेलं गृहपाठ दररोजच्या दररोज करीत चला, हे महत्वाचं आहे. शिकणं महत्वाचं नाही, पण तुम्ही करणं अत्यंत महत्वाचं आहे. जे गुरुजीने दिले ते घरी करणं महत्वाचं आहे तुमच्या वडिलांच्या नियंत्रणाखाली. आणि जे काय चुका होतात त्याला मला मेसेज करीत चला. माणूस हा चुकीचा पुतळा चुकू शकतो, जो करतो तो चुकतो, घरी बसतो तो काही चुकत नाही, फक्त टंगाटिळ्या करतो. ओके, सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू.